25 मार्च 2025 रोजी आदरणीय कुसंघ भारतीय बौद्ध महासभा संत सैनिक दल, आंबेडकरी पक्ष संघटना, आंबेडकरी नेते व समस्त बौद्ध समाजाच्या वतीने महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या अनुषंगाने महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेले आहे, ज्याची सुरुवात कृषी उत्पन्न बाजार समिती मैदान नांदेड येथून नियोजित तथागत भगवान बुद्धाच्या जागेपासून महात्मा ज्योतिबा फुलेंच्या पुतळ्यापासून ते छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून थेट नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा जाणार आहे। या महामोर्चामध्ये लाखोच्या संख्येनं बौद्ध उपासक उपासिका युवक युवतींनी सहभागी होऊन हा महामोर्चा यशस्वी करावा आणि अगदी शांततेमध्ये हा महामोर्चा यशस्वी झाला पाहिजे याची सर्वांनी काळजी आणि दक्षता घेतली पाहिजे। महाबोधी महाविहार या ठिकाणावर बोधिसत्व सिद्धार्थ गौतमांना बुद्धत्वाची प्राप्ती झालेली आहे। ज्या भूमीमधून दुःख मुक्तीचा उपदेश बुद्धाने दिलेला आहे। खडतर तपश्चर्या करून 6 वर्षे त्यांनी ते बुद्धत्व प्राप्त केलं। त्यानंतर 7 आठवडे म्हणजे तपश्चर्या करून त्यांनी जे वज्र आसन धारण केलेलं होतं की कदाचित सूर्य पृथ्वीवर पडेल, पर्वत आपली जागा सोडेल, नदीचे प्रवाहाचे प्रवाह कोरडे पडतील, माझ्या शरीरातील हाड मांस रक्त शुष्क झालं तरी चालेल, परंतु मी जे घेतलेलं अधिष्ठान आहे तोपर्यंत मला ज्ञानाची प्राप्ती होणार नाही, तोपर्यंत मी हे घेतलेलं वज्र आसन सोडणार नाही, त्यामध्ये मला मृत्यू आला तरी चालेल। आणि त्या ठिकाणावर बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाने 6 वर्षाची जी अगोदरची खडतर तपश्चर्या त्यागून परत जेव्हा ते बोधी वृक्षाखाली बुद्धगयाच्या पिंपळ वृक्षाखाली बसले आणि तिथं त्यांना 7 आठवड्यामध्ये एक नवीन प्रकार दिसला, म्हणजे ज्ञान प्राप्त झालं की जगात दुःख आहे, त्या दुःखाला कारण आहे, या दुःखाची एक साखळी आहे, परंतु त्या दुःखाला नष्ट करण्याचा एक मार्ग सुद्धा आहे आणि तो पंचशील आहे, अष्टशील 10 शील 227 नियम आहे। आणि मग बुद्धाने त्याचं पालन करून म्हणजे स्वतः दुःखातून मुक्त झाले आणि जगातील लोकांना त्याचा उपदेश केला। असंख्य लोक ज्याची गिनती करता येणार नाही असे लोक म्हणजे दुःखातून मुक्त बुद्धाच्या उपदेशाने झाले। लोकांना बुद्धाने ध्यान भावना शिकवली, शील पालन कसं करायचं हे शिकवलं, समाधीचा अभ्यास कसा करायचा हे शिकवलं, बुद्धीची प्राप्ती कशी करून घ्यायची हे शिकवलेलं आहे। आणि विश्वामध्ये बुद्धाला मानणारा एक मोठा वर्ग उपासक उपासिकांचा विश्वामध्ये आहे। जगामध्ये जवळपास 3ऱ्या क्रमांकाचा बौद्ध धर्म म्हणून बुद्ध धर्माची ख्याती आहे। जगाला युद्ध नको तर बुद्ध हवा असं जगामध्ये घोषवाक्य उद्गारल्या जात आहे आणि त्यामुळे जे बुद्धाचं आहे ते बुद्धांच्या अनुयायांना मिळणं गरजेचं आहे। त्यामुळे 1949चा जो ऍक्ट आहे तो बुद्धांवर अन्याय करणार आहे। 1949चा ऍक्ट रद्द करून ते महाबोधी महाविहार ते बौद्ध भिक्खूंच्या आणि बौद्धांच्या ताब्यात दिलं पाहिजे। याच्यासाठी बिहारमध्ये बुद्धगयामध्ये जे काही बौद्ध भिक्खूंकडून बौद्ध उपासक उपासिकांकडून जे आंदोलन चालू आहे त्याला एक सपोर्ट मिळावा। त्यामुळे नांदेड जिल्ह्यामध्ये दिनांक 25 मार्च 2025 रोजी ठीक 12 वाजता या महामोर्चाला सुरुवात होणार आहे। लाखोच्या संख्येनं या महामोर्चामध्ये अगदी शांततेनं आपण सहभागी व्हावं एवढंच मी या ठिकाणावर आवाहन करतोय। सर्वांचं मंगल।